मी ह्यांना जे सांगत होते की आपण हे म्हणतो की परमेश्वर सर्वशक्तिमान आहे, असं आपण म्हणतो, म्हणजे आपल्याला माहिती आहे लहानपणापासून आहे, आणि तशी आपण भक्ती करतो, पूजाही करतो, सगळं काही करतो. पण तो किती शक्तिमान आहे त्याची जर आपल्याला यत्किंचितही जर कल्पना आली तर आपल्याला कधीही कशाही गोष्टीचं भय वाटणार नाही. हे सारं विश्व तो एका बोटावर फिरवतोय. अशा सर्वशक्तिमान परमेश्वराच्या साम्राज्यात आता आपण उतरल्यावर कोण आपल्याला त्रास देऊ शकणार आहे? कोणाची अशी हिंमत आहे जो आपल्याला त्रास देऊ शकेल? नुसते तुम्ही त्या माणसाला, त्या जीवनाला, कोणालाही तुम्ही बंधन द्या. अगदी एक बंधनात तो मनुष्य ठिकाणी नाही लागला तर तुम्ही मला कळवा की माताजी आम्ही बंधन दिलं. पण तुमच्यामध्ये स्थैर्य असायला पाहिजे. कारण जर मोडकं तोडकं जर यंत्र असलं तर ते फिरवून काय कामाचं, किंवा रडकं असलं तर त्याहून बदतर. तर ते हिंमतवालं जर तुमचं यंत्र असेल पूर्णपणे, तर कोणाची हिंमत नाही तुमच्या केसाला सुद्धा हात लावण्याची. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला असं वाटतं की परमेश्वर म्हणजे कुठतरी बसलेला आहे, तसं नाही. सहयोगामध्ये आता तो कृतयुगात उतरलेला आहे. कृतयुग म्हणजे ब्रह्मचैतन्य हे कार्यान्वित झालंय, म्हणूनच आम्ही हे कार्य एवढ्याचे सहज करू शकतो. काल आपण पाहिलं की 5 मिनिटात सगळे लोक पार झाले ज्यांनी कधी माझं नाव सुद्धा ऐकलं नव्हतं. हे कसं झालं? मिरवणुकीत सहजच सगळे लोक आले, कुठेतरी आपले बसले आणि सगळेच्या सगळे पार झाले. हे कसं शक्य आहे? पण पार झाल्यावरती त्याच्यात घनात उतरण्याची आपली क्षमता असायला पाहिजे. तसेच आपल्या देशामध्ये अत्यंत कुसंस्काराने आपण गांजून गेलोय. धर्माच्या बाबतीत, गुरूंच्या बाबतीत इकडे तिकडे फार त्रास झालेला. तेव्हा आपलं यंत्र दुरुस्त करण्यासाठी सर्वप्रथम आपण या सर्व गोष्टींकडे नजर केली पाहिजे. आणि जसं ज्ञानेश्वरांनी म्हटलं, निरंजन पाहणे म्हणजे बघायचं, फक्त साक्षी स्वरूप होऊन हे सगळं बघायचं. असं का? हेही तुम्ही केलंय, तेही तुम्ही केलंय का? मग तुमच्या लक्षात येईल की हा नसता बागुलबुवापळ्या आपण डोक्यात ठेवलेला आहे. तुम्ही करून बघा. तुमची काही इच्छाच आहे ना, एकदा तुम्ही जर म्हटलं तर ते पूर्ण होणार. एक गृहस्थ शुक्ला म्हणून मद्रासला माझ्याजवळ आले. वर्षभरच, जास्त नाही. आणि मग ते मुंबईला आले. मोठ्या पदावर आहेत ते. त्यांना अशी तार आली की त्यांची आई फार आजारी आहे, कॅन्सरने मरणार आहे. तर ते लगेच आपल्या आईकडे रोहतकला गेले. डॉक्टरने सांगितलं 3 दिवसात ही बाई मरणार, हिचं गॅलपिंग कॅन्सर झालेलं आहे. आता काय करायचं? हॉस्पिटलमध्ये काय करता येते? तर घरी येऊन म्हणे, माताजी फक्त तुमच्या फोटोसमोर बसून मी प्रार्थना केली, माताजी माझ्या आईला बरं करा. पण त्या माणसाची घरही काय? 3 दिवसात मरणाच्या ऐवजी ती बाई एकदम खाडकन बरी झाली. तिला घेऊन ते मुंबईला आले. मुंबईला तिला कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दाखवलं. त्यांचे कुठला कॅन्सर, हिला काही कॅन्सर नाही, काय नाही. मी भेटले त्यांना. पण ती गहराई तुमच्यात असल्याशिवाय, त्या गहनतेत तुम्ही असल्याशिवाय हे कार्य होणार नाही. जर अर्धवटपणा असला तर मग रामदास स्वामींनी सांगितलेलं की अल्पधारिष्ट पाहे, बरं चला तुमचं चाल.
बुद्धी चापल्य दाखवण्याची गरज नाही. परमेश्वराचा आशीर्वाद असा फार मोठा आहे, पण तो देणाराही पाहिजे आणि घेणाराही पाहिजे. नुसतं देणाऱ्याने काय होणार? तत्क्षण काम होतात, तत्क्षण गोष्टी घडतात. म्हणून आपल्याला माहिती आहे की माझ्याजवळ कोणी सेक्रेटरी नाही आहे, माझं काही ऑर्गनायझेशन नाही आहे, मला काही कशाचं माहीत नाही, हे लोक पैसे काय घेतात, त्यांची व्यवस्था काय, मला काय माहीत. पण सगळी कामं होतच आहेत. आणि प्रत्येक जी गोष्ट होते त्या गोष्टीला एक नाटक समजलं पाहिजे. त्या नाटकामुळे काहीतरी बरं निघतं. त्याच्यात काही ना काहीतरी फळ मिळणार आहे. काही ना काही कारणाने ते का होत आहे हे तुम्हाला नंतर लक्षात येईल. पण ध्यान धारणेने समर्पित होऊन जोपर्यंत तुम्ही आपल्या त्या गहनतेला शिवत नाहीत किंवा त्याच्यात उतरत नाही, तोपर्यंत आमचं म्हणजे बोलणं सुद्धा बोलाचाच भात बोलाचीच कडी. आणि ह्या रिकाम टेकड्या डोक्याला नसते विचार असतात, ते सोडून निर्विचारितेत तुम्ही उतरता आलं पाहिजे. कारण आपली जी आध्यात्मिक प्रगती होते ती फक्त निर्विचारितेत होते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. विचारांच्या पलीकडे गेल्याशिवाय अध्यात्म बसू शकत नाही. म्हणून ध्यानामध्ये जोपर्यंत निर्विचारिता येत नाही तोपर्यंत आम्हाला काही ध्यान झालेले नाही, लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या ध्यानामध्ये आपली प्रगती केली पाहिजे.